कर्बोदकाची शरीरात काय कार्य आहेत, मग कशासाठी ती कामाची आहेत, कार्य काय आहे त्यांचं? टाका कार्य. काय कार्य आहे, कार्य काय, ते कार्य काय ते आपल्याला लिहायचं आहे. लिहा कार्य. पहिलं कार्य मुख्य इंधन आहे ते. लिहा पहिलं कार्य मुख्य इंधन. कर्बोदकाचं कार्य मुख्य कार्य लिहा. पुढचा पण टाकायचा कार्य. काय काम आहे त्यांचं, काय करतात ते आपल्या शरीरात? त्यांचं पहिलं मुख्य कार्य आहे की ते काय करतात, ते मुख्य इंधन म्हणून वापरलं जातं ते आपल्या शरीरामध्ये. मुख्य इंधन. इंधन म्हणजे ते जळण्यासाठी वापरलं जातं, ते जळतं आणि त्याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते. ठीक आहे, ज्वलन होतं त्याचं. मुख्य इंधन इथं लिहिलेलं आहे. मुख्य इंधन शरीराला व मेंदूला काम करण्यासाठी सतत ऊर्जा पुरविण्याचं. सगळ्या शरीरातल्या घटकांना, मेंदूलाच म्हणून मेंदूला जास्त लागते एनर्जी, मग ती सुद्धा कुठून भेटते? किंवा पळताना, चालताना, काम करताना जी एनर्जी लागते, मुख्य जी बॅटरी आहे, बॅटरी सारखं ते मुख्य इंधन म्हणून काम करते आपल्या शरीरामध्ये, आहे की नाही? 2 नंबरचं त्याचं मुख्य कार्य आहे ऊर्जा साठवून ठेवली जाते त्याच्या स्वरूपात. जसं बॅटरीत ऊर्जा साठवून ठेवतो तसं शरीरामध्ये त्याच्या स्वरूपामध्ये ऊर्जा साठवून ठेवली जाते. कसं साठवतात ते? अतिरिक्त ग्लुकोज भविष्यातील वापरासाठी यकृत आणि स्नायूमध्ये ग्लायकोजेनच्या स्वरूपात साठवलं जातं. हे काल बघितला होता आपण यकृत. इकडून पिशवी होती ना, अन्न येऊन त्याच्यात घुसळत होतं जठरामध्ये, तर हे यकृत याच्यामध्ये इथं पित्त तयार होत होतं, तो जो अवयव आहे त्याच्यामध्ये. आणि स्नायू म्हणजे हे जे तुमचे स्नायू असतात ना, असं आपण बॉडी दाखवतो ना, बनवतो, त्याच्यामध्ये हे घटक साठवला जातो. पण ते कशामध्ये? ग्लायकोजेनच्या रूपामध्ये. ते पुढे माहिती. आणि ग्लुकोज, अतिरिक्त ग्लुकोज म्हणजे एक इथं शब्द नवीन आहे की कर्बोदकांमध्ये, त्या पिठामध्ये किंवा त्या धान्यामध्ये, आपण खाल्लेल्या भाकरीमध्ये हा ग्लुकोज हा घटक आहे की जो जळतो, ज्याचं ज्वलन होतं पेशीमध्ये, आणि तिथून तुम्हाला एनर्जी मिळत असते. ते लक्षात ठेवा. मग त्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला त्या अतिरिक्त झालेल्या ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये होऊन ते शरीरामध्ये साठवलं जातं. तिसरा महत्वाचा पॉइंट आहे पाचन क्रिया सुधारणे. तिसरा टाका ऊर्जा साठवणूक करणं. दुसरा. तिसरा आहे पाचन क्रिया किंवा पचन क्रिया सुधारणं. एखादा इथं मिस्टेक झालेला आहे. पचन क्रिया सुधारण्यासाठी काय, पचन क्रिया सुधारण्यासाठी काय असतं त्या कर्बोदकांमध्ये? हे जे आपण खातो ना अन्न, बटाटे असतील काय असेल, याच्यामधला जर चोथा शिल्लक राहतो, चोथा किंवा पीठ, आपण जर न चाळता जर ते पीठ, त्या पिठातला कोंडाच खाल्लेला चांगला असतो म्हणतात. त्याचं कारण, तो कोंड्यासहित पीठ जर खाल्लं न चाळता, तर त्या चोथ्यापासून आपली पचन क्रिया सुधारण्यासाठी फायदा होतो. ते कसा होतो ते पुढे दाखवलंय आपल्याला. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. फायबर म्हणजे चोथा किंवा कोंडा, त्याच्यामुळे पचन संस्था साफ राहते. आलं का लक्षात? पचन क्रिया सुधारण्यासाठी या कर्बोदकामधला हा फायबर नावाचा किंवा चोथा नावाचा किंवा हा कोंडा नावाचा जो घटक आहे तो काम करत असतो. 3 नंबरचं कार्य आहे. आणि चौथं कार्य त्याचं असं आहे की जर ही कर्बोदक शरीराला भरपूर मिळाली तर प्रथिनांची बचत होते. आणि प्रथिनांचा वापर शरीर करत नाही, प्रथिनांना सांभाळून ठेवतं. आणि प्रथिन ही तुमचे स्नायू मजबूत करण्यासाठी किंवा तुम्हाला बाकी रोगाच्या विरुद्ध लढण्यासाठी, या सगळ्या गोष्टीसाठी प्रथिनांची आवश्यकता असते. ते 3 नंबरचं पोषण तत्व आहे. 2 नंबरचं किंवा 3 नंबरचं आहे ना. पुढे आपण लिहिलेलं आहे. ही 4 मुख्य कार्य आहेत, म्हणून 4 पॉइंट फक्त लिहून घ्यायचे. मुख्य इंधन, ऊर्जा साठवणूक 2 नंबर, 3 नंबर पचन क्रिया सुधारणे, आणि 4 नंबर प्रथिनांची बचत करण्याचं कार्य या कर्बोदकाकडून होत असते. कर्बोदक जर भरपूर भेटली तर ही 4 कार्य घडतात तिथं शरीरामध्ये आपल्या. म्हणून कर्बोदक आरोग्यासाठी आवश्यक आहेत, अत्यावश्यक आहेत. इथं खाली एक वाक्य आहे
त्यातलं जरी लिहिलं तरी चालेल तुम्ही. कर्बोदके म्हणजे ऊर्जा साठवणूक, चांगले पचन आणि शरीराची उत्तम वाढ यासाठी काय ते नका लिहू, हे लिहा फक्त. आपला मुद्दा जो चाललाय तुला, कार्य मुख्य इंधन, पचन क्रिया सुधारणं, ऊर्जा साठवून ठेवणं, प्रथिनांची बचत करणं. लिहिलंय का तुम्ही? लिहून घेतलं का? लिहा, 4 पॉइंट लिहा फक्त. मुख्य इंधन, ऊर्जा साठवणूक, पचन क्रिया सुधारणं आणि प्रथिनांची बचत. झालं असेल तुमचं? हो. आता आहे काय? ऊर्जा मूल्य. ऊर्जा मूल्य म्हणजे नेमकं या कर्बोदकापासून आपल्या शरीराला किती ताकद भेटते. आपण ऊर्जा मिळावी म्हणून ही पोषण तत्व खातो. मग किती खाल्ल्यानंतर किती ताकद येते, तर ती मोजमाप या ठिकाणी दिलंय. लिहा, ऊर्जा मूल्य, कर्बोदकांचं ऊर्जा मूल्य काय? 1 ग्रॅम कर्बोदकापासून शरीराला 4 कॅलरी ऊर्जा मिळते. लिहा, 1 ग्रॅम कर्बोदक बरोबर 4 कॅलरी ऊर्जा. कॅलरी हे ऊर्जा मापायचं एकक आहे. लिहा, हे मग अशीच पॉइंट आहेत. हे लिहिलं का? 1 ग्रॅम कर्बोदके बरोबर 4 कॅलरी ऊर्जा. हो. ठीक आहे. कर्बोदक म्हणजे शरीराला चालवणारा मुख्य इंधन आहे. त्याच्यामध्ये ग्लुकोज असतं. ते ग्लुकोज काय ते आपण पाहू. आणि दुसरं एक असतं फायबर, म्हणजे चौथा. चौथा तर काय? पचन क्रिया व्यवस्थित करण्यासाठी करतात. हे मुद्दा लिहा फक्त इथला. 1 ग्रॅम कर्बोदकापासून सुमारे 4 कॅलरी एवढी ऊर्जा आपल्याला भेटत असते. हा मुद्दा झाला की आपण पुढे जाऊ. कोणती कर्बोदक? इथं आहे बघा, सगळं दिलेलं आहे. हा, ही भात आहे, ही मगाशी पासून तुम्ही पाहताय. बटाटे आहेत, तिथं तांदूळ आहे, गहू आहेत. फळांमध्ये सुद्धा ते भेटतं, पण कमी प्रमाणात. फळांमध्ये दुसरे घटक जास्त असतात. कर्बोदक भेटतात तिथूनही आपल्याला. ठीक आहे. हा, हो. इथं हे काय त्यांचे फायदे दिलेत. शरीराला तात्काळ ऊर्जा मिळणं, मेंदूच्या कार्यासाठी मुख्य इंधन, ऊर्जा साठवून ठेवतं, पचन संस्था निरोगी ठेवतं, प्रथिनाची बचत.